भाजपचे तत्कालीन सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला होता आणि यानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावरून जिल्ह्यात बदलाचं वारं वाहताना दिसत असून कोणाला संधी मिळणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। या दरम्यान भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। त्यांच्या नावाला हायकमांडने ग्रीन सिग्नल दिला असल्याची सध्या जिल्हा भाजपमध्ये चर्चा सुरू आहे। नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान तत्कालीन जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी भाजप सोडली होती। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश केला होता। विधानसभा निवडणूक लढवताना नशीब आजमावलं होतं। यामुळे भाजप जिल्हाध्यक्षपदाची खुर्ची रिकामी झाली होती। आता नवीन जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। सांगली ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार, जबाबदारी कोणाकडे जाणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी भाजपमध्ये बदल होईल असे संकेत मिळत आहेत। संग्रामसिंह देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। जिल्ह्यातील भाजपच्या बहुतांश नेत्यांची आणि गटांशी देशमुख यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे।